हाय, मी निकिता. तर सकाळ सकाळी की नाही इथं भोगी होती ना, त्यामुळं भोगीच्या कालवणाची तयारी चालू होती. तर सगळ्यात आधी भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि इथं लगेच की नाही मी सगळ्यात आधी तर की नाही इथं पातळ रस्सा करून घेतला तो अगोदरनी, आणि लगेच की नाही भोगीच्या मिक्स भाजीची तयारी करायला घेतले. सगळ्यात आधी इथं कांदा आणि टमॅटो चांगला तेलात फ्राय करून घेतला. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला, तो पण चांगला एकजीव करून घेतला. त्यानंतर थोडंसं अगदी मीठ टाकलं, कारण मीठ टाकलं की लगेच कांदा वगैरे भाजलाच होतो, त्यामुळे मीठ टाकून घेतलं. थोडं जिरं, मोहरी, हळद टाकली आणि गरम मसाला आणि सांबार मसाला टाकून चांगलं त्याला एकजीव करून घेतलं. त्यानंतर की नाही ही मिक्स भाजी ह्यामध्ये की नाही शेंगदाणं, हरभरा, वरणा, वाटाणा असं टाकलेलं. ते रात्रीच भिजत ठेवलेलं, त्यामुळं शिजवून काय घेणार नव्हते, कारण शिजवून घेतलं की त्यातलं पूर्ण अर्क निघून जातं. त्यानंतर ह्यामध्ये की नाही चटणी टाकून घेतली. छान असं हे एकजीव करून घेतलं आणि चांगलं तेल सुटूपर्यंत त्याला भाजून की नाही त्यामध्ये हे सगळं टाकलं. आणि त्यामध्ये की नाही नंतर वरून की नाही वांगी टाकली आणि थोडं गाजर टाकलं, कारण यामध्ये गाजराचा जास्त मान आहे, त्यामुळं गाजर टाकून घेतलं आणि छान असं परतून घेतलं. आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं परतून घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि प्लेट झाकून घेऊन चांगलं त्याला शिजवून घेतलं. त्यानंतर थोडं निम्मं शिजल्यावर त्यामध्ये की नाही कोथिंबीर टाकली आणि त्याला चांगलं की नाही एक 5 मिनटं तरी चांगलं शिजू दिलं, परत प्लेट झाकून. तुमच्या इकडं पण अशीच मिक्स भाजी करतात का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर का नाही चांगली अशी भाजी झाली आणि त्यानंतर का नाही दुसरी एक भाजी करायला घेतले. ही हिरवी भाजी करायला घेतली, ती पण चांगली करून घेतली. नंतर देवपूजा करून घेतली चांगलं. त्यानंतर पाणी पण आलेलं, पाणी भरून घेतलं आणि दारात छान अशी रांगोळी काढली. आणि लगेच का नाही बाजरीच्या भाकरी करायला घेतले. त्यासाठीच की नाही ते पीठ घेतलं आणि 2च भाकरी करायच्या होत्या, त्यांना डबा पॅक करायचा होता, त्यामुळं 2 भाकरीचंच पीठ घेतलेलं. छान असं तीळ लावलं आणि भाकरी थापून घेतल्या. बाजरीच्या भाकरीला का नाही तिळाशिवाय चवच नाही. जितकं होईल तेवढं जास्त तीळ लावण्याचा प्रयत्न केला इथं. तीळ लावून घेतलं आणि छान अशी भाकरी थापून घेतली आणि भाजून घेतली. आणि आपल्या शरीरासाठी की नाही एकदम उत्तम म्हणजे ही बाजरीची भाकरीच. रोज जरी खाल्ली तरी पौष्टिकच आहे. त्यानंतर चांगली अशी भाजून घेतली आणि भाकरी की नाही कशी टम्म फुगलेली बघा. त्यानंतर की नाही एकसारखं काम करून डोकं खूप दुखत होतं, त्यामुळं की नाही थकवा पण खूप आलेला. त्यामुळं पहिलं थोडंसं इथं की नाही पाणी पिऊन घेतलं आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात केली.